चला, आज ऐकूया एक खूप जुनी पण आजही तितकीच महत्वाची गोष्ट. गोष्ट आहे एका करकोचाची आणि एका खेकड्याची. तर गोष्ट सुरू होते एका तलावाच्या काठी. तिथे एक करकोचा राहायचा. दिसायला अगदी शांत, प्रतिष्ठित, पण खरं सांगायचं तर तो आता म्हातारा झाला होता. आणि वय वाढलं की काय होतं? बरोबर, ताकद कमी होते. शिकार करण्याची चपळाई हळूहळू नाहीशी होत होती. आता इथेच खरा प्रश्न उभा राहतो नाही का? म्हणजे बघा, शक्ती संपत आलीये आणि भूक तर वाढत चाललीये. अशा वेळी जगण्यासाठी काय करावं? या म्हाताऱ्या करकोच्याने आपलं पोट भरण्यासाठी नक्की काय डोकं लढवलं असेल? चला पाहूया. तर गोष्टीच्या या भागात आपण बघूया त्या म्हाताऱ्या करकोचाची नेमकी समस्या काय होती ते. त्याचं झालं असं की म्हातारपणामुळे त्याची सगळी चपळाईच गेली होती. म्हणजे विचार करा, पूर्वी जे मासे तो अगदी सहज पकडायचा ते आता त्याच्या जवळसुद्धा फिरकत नव्हते. दिवसेंदिवस उपाशी राहायची वेळ आली होती. आणि ह्याच निराशेमधून जन्माला आली एक कपटी योजना. आणि इथूनच सुरू होते त्याची ती एक कपटी योजना. त्याने काय केलं माहितीये? त्याने तलावातल्या सगळे मासे, बेडूक आणि खेकड्यांमध्ये एक अफवा पसरवली. असा अगदी दुःखी चेहरा करून तो त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, "अरे रे, काही माणसं हा तलाव भरून इथे शेती करण्याचा विचार करतायत. म्हणजे लवकरच इथलं पाणी संपेल आणि पाण्यासोबतच तुम्ही सगळे." आता ही बातमी ऐकून काय होणार? तलावात तर नुसता गोंधळ उडाला. सगळ्यांनाच आपल्या जीवाची भीती वाटू लागली. आणि या सगळ्या घाबरलेल्या जीवांना तो करकोचा आपला तारणहार म्हणजे आपला रक्षणकर्ता वाटू लागला. सगळेच्या सगळे मदतीसाठी त्याच्याकडेच धावले. वाह, करकोच्याची योजना अगदी यशस्वी होत होती. तर त्याची योजना होती तरी काय? बघा, पहिला टप्पा, सगळ्यांना एका मोठ्या सुरक्षित तलावाचं खोटं वचन द्यायचं. दुसरा टप्पा, आपल्या म्हातारपणाचं कारण पुढे करायचं. मी म्हातारा आहे, एका वेळी फक्त काही जणांनाच नेऊ शकेन असं सांगायचं, म्हणजे कोणाला संशय पण येणार नाही. आणि मग तिसरा आणि शेवटचा टप्पा, सगळ्यात क्रूर, त्यांना एका निर्जन खडकावर न्यायचं आणि तिथेच मारून खायचं. आता करकोच्याचं काम तर मस्त चाललं होतं, पण रोज तेच ते मासे खाऊन त्यालाही कंटाळा आला. आणि मग त्याचं लक्ष गेलं एका खेकड्याकडे. आणि इथूनच सुरू होतो खेकड्याचा प्रवास. हाच या कथेचा टर्निंग पॉइंट आहे. तर तलावात एक खेकडा होता. त्यालाही वाटलं की आपलं आयुष्य वाचवावं. तो गेला करकोच्याकडे आणि म्हणाला, "मला पण न्या ना त्या मोठ्या तलावात." करकोच्याच्या मनात विचार आला, रोज मासेच खातोय, आज जरा चव बदलूया. आणि त्याने त्या खेकड्याला उचलून घेतलं. पण खेकड्याला काय माहीत की हा प्रवास त्याचा जीव वाचवणारा नाही, तर जीव घेणारा ठरणार होता. आता समोर येणार होतं ते जीव घेणं सत्य. तर करकोचा उडत होता आणि खेकडा त्याच्यात चोचीत होता. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण त्याला कुठेच पाणी दिसेना, कुठलाच मोठा तलाव दिसेना. त्याच्या मनात एकदम धोक्याची घंटा वाजली. तरीही त्याने शांतपणे करकोचाला विचारलं, "अहो, आपण ज्या मोठ्या तलावाकडे चाललोय तो आहे कुठे?" हा प्रश्न ऐकताच तो करकोचा जोरजोरात हसायला लागला, एकदम क्रूरपणे. त्याचा खरा चेहरा आता समोर आला होता. तो खेकड्याला म्हणाला, "मोठा तलाव? अरे वेड्या, तो बघ, समोरचा खडक दिसतोय, तोच आहे तुमचा सगळ्यांचा नवीन तलाव." आणि खेकड्याने जेव्हा खाली पाहिलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो खडक माशांच्या हाडांनी खचाखच भरला होता. आता इथे या दोघांमध्ये काय फरक होता ते बघा. एका बाजूला करकोचा. त्याची युक्ती होती फसवणूक आणि हेतू होता फक्त स्वतःचा स्वार्थ. तर दुसऱ्या बाजूला होता आपला खेकडा. त्याची युक्ती होती प्रसंगावधान, म्हणजे धोक्याच्या वेळी सावध राहण्याची क्षमता. आणि त्याचा हेतू काय होता? फक्त आणि फक्त जगण्याची इच्छा. आता सगळं चित्र स्पष्ट झालं होतं. खेकड्याला कळून चुकलं की आपला शेवट जवळ आलाय. त्याच्यासमोर फक्त दोनच रस्ते होते. एक, घाबरून मरून जायचं, किंवा दुसरा, लढायचं. आणि त्याला समजलं होतं की आता जर काही केलं नाही तर मृत्यू पक्का आहे. आणि त्याने एक क्षणही वाया घालवला नाही. त्याने आपल्या मजबूत नांग्या काढल्या आणि थेट करकोच्याची मान पकडली. इतकी घट्ट पकडली की करकोचा तडफडू लागला. आणि खेकड्याने आपली पकड तोपर्यंत सोडली नाही जोपर्यंत त्या कपटी करकोच्याचा जीव गेला नाही आणि तो जमिनीवर कोसळला नाही. तर ह्या सगळ्या थरारक गोष्टीतून आपल्याला शिकायला काय मिळतं? चला पाहूया या गोष्टीचा बोध. या गोष्टीचं तात्पर्य किंवा बोध
खूप सोपा आणि सरळ आहे. तो म्हणजे धोक्याच्या वेळी फक्त सावध असून चालत नाही, तर न घाबरता प्रसंगावधान राखून म्हणजे परिस्थिती ओळखून योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं खूप महत्वाचं आहे. खेकड्याच्या याच हुशारीमुळे त्याचा जीव वाचला. लक्षात ठेवा,